नमस्कार। तर आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र टिकळेश्वर या मंदिरामध्ये। देवरूखपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असलेलं टिकळेश्वर हे महादेवाचं मंदिर आहे। हरपुडे, तळवडे आणि बेलारी या 3 गावांच्या सीमेवर असल्यामुळे या मंदिराला टिकळेश्वर असे नाव पडले। श्री स्वामी उदयानंदगिरी महाराज हरपुडे या गावात हंसाच्या पारी बसून आध्यात्मिक ज्ञानाने समोर दिसणाऱ्या डोंगराचे अवलोकन करत असत। त्यांनी इसवी सन 1952 सालापासून आपल्या भक्तगणांना घेऊन त्या डोंगरावर जाऊन व स्वतः पूर्वाभिमुख उभे राहून त्या स्थितीत उभे राहून आपली समाधी बांधण्याची गुरु आज्ञा त्यांचे शिष्य गणपत लक्ष्मण कातळकर यांना केली। त्याच वेळी महाराजांनी स्वतःच्या समाधीच्या पायाचा दगड रचला। तेव्हापासून महाराजांनी येथे निशाण लावण्यास प्रारंभ केला। श्री उदयानंदगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणपत लक्ष्मण कातळकर यांनी गुरु आज्ञेने आपल्या बंधूजनांना घेऊन हा उपक्रम चालू ठेवला। 30 मे 1970 साली स्वामी उदयानंदगिरी महाराजांनी आपला देह ठेवला। त्यानंतर गुरु आज्ञेने श्री गणपत लक्ष्मण कातळकर यांनी उदयानंदगिरी महाराजांची समाधी स्वखर्चाने दिनांक 4 फेब्रुवारी 1972 साली बांधली। 1972 साली श्री गणपत लक्ष्मण कातळकर यांना साक्षात्कार होऊन मंदिरामध्ये एक गुहा सापडली। त्यानंतर 1973 साली दुसरी गुहा सुद्धा त्यांच्या नजरेत आली। दोन्ही गुहांची साफसफाई केली असता त्यांच्या नजरेत त्या गुहांमध्ये पाणी आढळले। या डोंगरमाथ्यावर श्री शंकराचं मंदिर बांधण्याचा दृष्टांत महाराजांनी श्री गणपत लक्ष्मण कातळकर यांना दिला। अशा प्रकारे हे टिकळेश्वराचं मंदिर आपल्याला संगमेश्वर तालुक्यातील देवरूखपासून जवळच 16 किलोमीटर अंतरावर दिसते। व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।